आरिफा, एक नाजूक प्रश्न विचारते तुला की आपल्या दोघींचा धर्म वेगळा आहे. हे बघा, धर्म हा आहे ना माणुसकीचा असतो. असं नाही, पण काय असतं, मुलं तुझी आहेत ना. पालकांनी मुलांचा विचार केला ना तर मुलं कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात. तुझ्या मिस्टरांचा तुला कशा प्रकारे पाठिंबा आहे? मला पूर्ण प्रकारे पाठिंबा आहे. मला एकदा आमिर खानचं उत्तर खूप आवडलं होतं आरिफा. आणि मी मुलांना तेच शिकवते. मला असं वाटतं तू तुझ्या मुलांची ढाल बनून राहिलेली आहेस. मी ढालच आहे. मुबीन, आधी तुला माझं नाव सांगते. माझं नाव सोनाली आहे. माय नेम इज मुबीन. ते माझी आजी आहे ना, तिची एक मैत्रीण आहे, ती आहे कन्नड. पण किती छान, आजीला मैत्रीण आहे. फक्त माझ्या आजोबाला नाही येत कन्नड. मजा येते पण मला नाही येत. पण नाही रे, मला हे पटतच नाही. आणि तुझ्या दोन्ही बहिणींचं आणि तुझं जमतं का? अरे म्हणजे तुला लीडर बनायला आवडेल का रे मोठं झाल्यावर? नाही, मी इंडियन आर्मी म्हणणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटलायस म्हणे. हा. आरपार आणि सोनाली कुलकर्णी ऑफिशियल ही दोन्ही यूट्यूब चॅनल्स आत्ता सबस्क्राईब करा. आरिफा, नमस्कार, तुझं स्वागत आहे. थँक्यू. किती गोड दिसतेस तू. आणि आपल्या गप्पांमध्ये आत्ताच मला कळलंय की एरवी फारशी साडी नेसत नाहीस, नाही, पण आज गोडच दिसतेस. थँक्यू. तू कुठून आलीस आरिफा? मी पिरंगुट मधून आले, बरं. मुळशी तालुक्यातून. बर, एरवी तिथेच राहता तुम्ही? हो. बर. आणि काय तुझा परिवार आहे ते आम्हाला सांग. माझा परिवार तुला अगं जागं म्हणलं तर चालेल ना? हो, चालेल की. माझं म्हणजे माझ्या सासू सासरे वगैरे सगळे आम्ही सोबतच राहत होतो. बर. नंतर सासू सासरे गावी गेले शेती करण्यासाठी बर. कोरोनाच्या वेळेस. हा. आणि नंतर आम्ही आता इथं फॅमिली म्हणजे मी आणि माझे मिस्टर आणि मुलं. बर. 2 मुली आहेत मला. बर. एक मुलगा आहे. बर. काय काय नाव आहेत त्यांची? मोठ्या मुलीचं नाव माहीन, तिच्या पाठीमागे जिया आणि मुबीन हा मुलगा. बरोबर. मुबीनचा अर्थ काय? मुबीनचा अर्थ साप दिल मला. खरंच? हो. माझ्यासाठी हा नवा शब्द आहे. किती छान. तू काय करतेस? मी गृहिणीच आहे. बर. आवड म्हणून मी शाळेत आता कमिटी सदस्य म्हणून काम करते. बर. आणि म्हणजे माझ्या घरची तशी रोकटोक नाही आहे कोणत्या गोष्टीची. बर. शाळेत कोणत्याही कामाला मी नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट मी आवडीनेच करते. किती छान. म्हणजे मी समजून घ्यायचा प्रयत्न करते की व्हॉलेंटियर म्हणून आपण जर गेलो तर शाळेतली कुठलीही जबाबदारी उचलायला तू तयार असते. हो. अशा प्रकारे. आणि त्यासाठी तुझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे? पूर्ण सपोर्ट. बर. माझे मिस्टर म्हणजे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतात. बर. त्यांचं नाव काय? अजीज. बर. आणि ते काय करतात? ते ड्रायव्हिंग करतात. बर. आणि या तिन्ही मुलांमध्ये मुबीन सगळ्यात लहान आहे का? हो. आणि तू कुठल्या शाळेत काम करतेस? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिथे मुबीन शिकतो. हो. बर. माझी मोठी मुलगी असल्यापासून मी कमिटीवर 4 वर्ष काम करते. बर. आणि तुला काय प्रकारचं काम करावं लागलंय आतापर्यंत आरिफा? कमिटीवर प्रत्येकच गोष्ट म्हणजे बघण्याचं, आपल्याला जे हाती येईल ते काम मी केले. की प्रत्येक कामकाज फळा नसेल तर आपण कमिटीवर असण्यापासून शिक्षकांना सांगणे. बर. शिक्षकांना नाही तर मुख्याध्यापकांना. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या म्हणजे शिक्षक आपल्याला सांगतात ही याची कमतरता आहे तर आपण मुख्याध्यापकांपर्यंत ती नेणे. म्हणजे साधारणपणे व्यवस्थापनात लागणारी कुठलीही मदत करायला तू तयार असते. हो. किती मोठी गोष्ट आहे. प्लीज चहा घे, नाही तर गार व्हायचं. खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलताना. आणि मला खूप आनंद पण वाटला की तुमच्याशी मला बोलण्याची संधी मिळणार आहे. म्हणून मला इथं आल्यानंतरच कळलं की तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. आणि थोडीशी मी पण घाबरत होते. शिक्षकांना म्हणलं तुम्हीच बोला मॅडम. असं नाही, पण काय असतं, मुलं तुझी आहेत ना, आणि तू त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी विचार ठेवलायस मनामध्ये. तू स्वतःहून शाळेत जाऊन मदत करतेस, कमिटीवर आहेस. ही लहान गोष्ट नाहीये. आणि आनंद वाटतो त्याचा. खरंच आनंद वाटतो. आणि असं तुझं बोलणं ऐकून अजून 4 लोकांनी जर प्रेरणा घेतली तर किती महत्वाचं होईल.
नाहीतर प्रत्येक जण म्हणूच शकतो की आम्हाला मुलं जन्माला घालायला वेळ आहे, पण त्यांचं संगोपन शिक्षकांनी करावं. पालकांनी मुलांचा विचार केला ना तर मुलं कुठल्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात. माझा मुलगा गोष्टीचं पुस्तक लिहायचंय म्हणला. बर. म्हणलं आता चला, शिक्षक म्हणले तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. विनोबा ॲपवर म्हणजे ते आलं होतं. मग म्हणलं ठीक आहे, आपण काहीतरी करूया. आता गोष्ट लिहिणे काय सोपी गोष्ट नसते, नाही. कारण त्याचे बरेच ओळखून घ्यायचं असतं ना, मुखपृष्ठ, मलपृष्ठ. मग त्या गोष्टी समजून मी शिक्षकांकडूनच घेतल्या. परत त्याला म्हणलं तू कशावर लिहिशील? त्याला झाडांची जास्त आवड आहे. म्हणलं मला झाडं आवडतात, मला याच्यावर काय लिहिता येईल का? सपोर्ट मी केला, शिक्षकांनीही केला. त्याचं गोष्टीचं पुस्तक पुढं गेलं. अरे वा. मुख्यमंत्री हे सगळे आलते खानावडीला. बर. मग त्यांनी ते पुस्तक हे केलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मला इतकं खूप आनंद वाटला ना की माझ्या मुलांमुळे मी मंत्र्यांच्या तिथं असं म्हणजे एवढा मान बघायला मिळाला आई तिथपर्यंत म्हणून. एवढं म्हणजे असं हे की आम्ही जिथपर्यंत पोहोचलो नाही तिथपर्यंत एक ड्रायव्हरचा मुलगा म्हणून तिथं जाणं सोपं नसतं. तसं मला असं वाटलं की कुठंतरी मान मला मिळालाय. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणी जर समोरून चाललं, अरे तुमचा मुलगा ह्या मंत्र्यांबरोबर फोटो आहेत, कुठं हो गेलता, तर मला पण जरा थोडंसं छान वाटतं ना. आणि सांगताना आपल्याला किती सांगताना अभिमान वाटतो. बरोबर. आणि खास करून तो दुसरीलाच आहे. अक्षर खूप छान आहे त्याचं. बर. हो. आणि तेवढ्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न पण केलेले आहेत. चित्र वगैरे एडेवाकडे चित्र, त्याला जास्तीचे काही छान पण असं हे नाही, पण आवडतात त्याला. झाडांचे चित्र वगैरे असे तसे काढायला. आणि आपण मुलांना प्रोत्साहन देणं हेच आपलं काम आहे. हो. कशी का असे ना, पण तो करतोय ना. चित्रकला या विषयात तरी त्याला रस आहे. आता आमच्याकडे जास्त करून महिलांना बाहेर पडण्याची संधी मिळतच नाही. बरोबर. पण माझ्या बाबतीत तसं नाही घडलेलं. कारण मुलांचे शिक्षण, अजून मुलांचं काय असेल तर मलाच बघायचंय. मिस्टर माझे दिवस रात्र काम करतात. बरोबर. एक 12 तासाची ड्युटी आहे त्यांची. अच्छा. 6:30लाच गेल्यानंतर ते 9-9:30ला घरी येतात. मग ते कधी मुलांकडे एवढं हे करणार ना. तरी पण सुट्टी असली की मुलांवर त्यांचं लक्ष असतंच. बरं. आणि तुला तुमच्या दोघांच्या सहजीवनामध्ये काय महत्वाचं वाटतं? तुझ्या मिस्टरांचा तुला कशा प्रकारे पाठिंबा आहे? मला पूर्ण प्रकारे पाठिंबा आहे. मला एक तर स्वतंत्र जगण्याचं म्हणजे त्यांचा कसलाच हस्तक्षेप नाहीये बरं. की हे करू नको, असले कपडे घालू नको. प्रत्येक प्रकारचं म्हणजे हे म्हणजे स्वातंत्र्य. आजच्या घडीला आपण जे म्हणतो की आपण कुणाची परवानगी का विचारावी, हा हो. आपला स्वतःचा निर्णय असला पाहिजे की मला कसं जगायचंय. मला परवानगी घेण्याची आतापर्यंत नाही म्हणजे हे वाटली. आणि परवानगी घेतली तरी मला कधी नकार नाही आला तिथून. फार म्हणजे चांगलं. फॅमिलीकडून पण, सासू सासऱ्यांकडून पण नाही आणि मिस्टरांकडून पण नाही. आरिफा, एक नाजूक प्रश्न विचारते तुला की आपल्या दोघींचा धर्म वेगळा आहे. हो. रोजच्या जगण्यामध्ये शाळेत सोड, शाळेत तर तुझ्या ओळखीची माणसं आहेत, पण तुला कधी हा बदल जाणवतो की माणसं वेगळ्या नजरेने बघतात का? कोणाच्या असं- मनात हा फरक असतो का? बाहेर तसं कोणाच्या बोलण्यावरून जाणवतं की मी मुस्लिम आहे, जरा थोडंसं हे. ॲक्च्युली पण माझ्या घरात आहे ना, खरं सांगायचं का मॅडम तुम्हाला, म्हणजे मी असं खोटं बोलण्यामधून नाही आहे, पण माझ्या घरात मुस्लिम भाषाच येत नाही आहे मला सोडून. माझी मुलं मराठीच बोलतात, माझे मिस्टर पण मराठीच बोलतात. बर. का तर त्यांचा तो राहण्याचा एरिया जो आहे ना, सगळा मराठ्यातच राहिलेले आहेत आम्ही. बर. त्यासाठी त्यांना काही विशेष वाटत नाही, पण थोडंसं बाहेर जाणवलं का नाही की आम्ही मुस्लिम आहेत, तर थोडंसं त्यांना ॲक्च्युली असं म्हणजे की बाबा हे मुस्लिम आहेत असं वाटलं. पण प्रत्येकच माणूस हा माणुसकी सोडलेला नसतो. खरं. कारण माझ्याच कोरोनाच्याच वेळेसची गोष्ट आहे. माझ्यावरती फ्लॅटवरती शिल्पा म्हणून एक राहत होती. तर तिला आता कोरोनाच्या दिवसात कोणी कोणाला हात नाही लावत, तिला खूप फेवर होता. मग इतका फेवर आला की मी अक्षरशः तिला दरवाजा वाजवला, मुलाने दरवाजा उघडा, तिला दरवाजा उघडता आला नाही. तिला उठता येत नव्हतं, काही नाही, एकदमच बेशुद्ध अवस्थेत. कोणीच हात लावा ना मॅडम तिला. माणुसकी कशाला असते माहिती का? धर्माला नाही. एक माणुसकी म्हणजे त्या माणसाबद्दल थोडंसं तरी काहीतरी वाटावं ना. खरं. मग हात लावत नव्हतं. दोघी तिघी आल्या पुढं थोड्याशा, पण जरा
तोंडाला रुमाल वगैरे ओढणी वगैरे काय असेल ते. अक्षरशः मी माझ्या मुलांचा पण विचार नाही केला. मास्क लावला, मास्कवरून ओढणी बांधली डबल, तिला उचलली, तिचे कपडे पूर्ण ओले झाले होते कारण बेशुद्ध अवस्थेत बरोबर. बरंच काही झालं. हो. मग ते ओले झाल्यानंतर तिला मी कपडे बदलले तिचे पहिले. गाडी होती घरी, गाडीत टाकले. एक म्हणजे ड्रायव्हर ते पण म्हणले चला चला, कारण त्यांनी आपलं घेतली गाडी, दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून फोन आला, अगं आरिफा म्हणले काय सांगितलं, सगळे धाकधुकीवर की कोरोना जर असला तर. हो. मग तिला दवाखान्यात नेल्यानंतर कळलं की तिचा BP लो झालाय. अरे बापरे. पण त्यावेळेस अक्षरशः 5 पॉईंट म्हणजे एकदमच तिचा एक 10 मिनिटं जर लेट झालं असतं तर तिचा जीव जाऊ शकत होता. तिथं माणूस की कामी आली, धर्म नाही. याचा तुला किती आनंद वाटत असेल की तुझ्या हातून काहीतरी पुण्य करायचे. हे बघा, धर्म हा आहे ना माणुसकीचा असतो. धर्म कधीच कोणत्या जातीपातीवर नसतो आणि मी मुलांना तेच शिकवते. मला तर असंच वाटतं. मला खूप बरं वाटलं की असा वेगळा प्रश्न असूनही तू तो सन्मानाने ऐकून घेतलास. सन्मानाने हे प्रत्येकाने सन्मानाने ऐकूनही घ्यावा आणि प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवावी की माणुसकी असावी, धर्म नसावा. ह्या जगात धर्म हा फक्त तुम्ही आम्ही ठरवलेली गोष्ट आहे. बरोबर आहे. नाही तर धर्माला येतं की तर अजिबात किंमत नाहीये, माझ्या नजरेत तर नाहीये. मी अक्षरशः मराठ्यात राहिले, मुसलमानातही राहिले, प्रत्येक समाज आहे आमच्या शेजारी. पण मला नाही कधी काय असं वाटलं की हा या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे म्हणून. 18 पगड जातीत आपल्या याच्यात. बरोबर आहे. प्रत्येकच धर्माचा विचार केला तर मग जीनच नाही. आणि मुलांना आपण ते शिकवलं तर मुलंही धर्माचाच विचार करणार. आणि तुला सांगू, अनेकदा अनेकांच्या मनात एक समज असतो की मुसलमान माणूस आक्रमक असू शकेल, पण दुसरी बाजू पण आहे ना त्याला, की मुसलमान माणूस पण नाराज होत असेल की माझ्या बाबतीत का बरं गैरसमज होतं ना असेल. असं. तर ती जी नाराजी किंवा आपल्या मनात एक दुःखाची पण अढी राहते ना, की मला का तुम्ही असं समजता, मी मानवतेच्याच नात्याने पुढे येते. तर तसं पण असेल नाही. बोलतात ना, बोलणारे असे पण बोलतात. आता मध्येच बंगाली लोकांना हाकलून दिलं. हो. तिथं मला म्हणले तू नाही गेली वय. म्हणलं हो, मी इथंच राहणार. म्हणलं मी भारतीय आहे. हसून बोलायचं. त्याही माणसाला दुःख नाही वाटायला पाहिजे आपल्या गोष्टीचं. पण त्याच्यासाठी एक असं म्हणतात ना की एक बेसिक चिलखत आपण घालूनच वावरायला पाहिजे. मला एकदा आमिर खानचं उत्तर खूप आवडलं होतं आरिफा. एका मुलाखतीमध्ये ABP माझाच्या त्याला अविनाश गोवारीकरनी विचारलं होतं की तुला काय वाटतं, म्हणजे महाराष्ट्रात राहताना तुझं आडनाव खान आहे, तर तो म्हणाला म्हणजे तुला काय वाटतं, मी मराठीच आहे ना, मी महाराष्ट्रातच जन्माला आलोय, तुझ्या मनात का तो चष्मा आहे की तू माझ्याकडे वेगळेपणाने का बघतोस. तुझ्याशी बोलताना मला ते जाणवलंय की स्वच्छ पारदर्शी जगणं ज्या माणसाचं असतं त्या माणसाला फरक नाही पडत नाही कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या जातीचा आहेस, या गोष्टीचा. अशी चर्चा कधी मुलांच्या बरोबर होते का, म्हणजे मुलांना कधी असं काही फेस करावं लागलंय का? नाही, अजून मुलांना म्हणजे शक्यतो आमच्या इथं आमच्या सोसायटीत तसं काही कोणी बोललं नाही त्यांना. बरं. जरा मोठ्या मुलीच्या बाबतीत झालतं. म्हणजे असं शेजारी एखादं असतंच तसं. म्हणजे ती तुझी मैत्रीण नाही आली का, तर नाही आली का, तर ते म्हणजे नाही माझी ती मैत्रीण नाही आहे, मुसलमान आमची मैत्रीण नसते. अरे. तर ती घरी येऊन रडली. रडल्यानंतर ती म्हणली मम्मी मला असं असं म्हणले, मुसलमान मैत्रीण नसते म्हणून. म्हणलं तीच तुला मैत्रीण आहे का, बाकीच्या मराठी पण तुझ्या मैत्रिणीच आहेत. तसे विचार करणारे म्हणलं त्यांच्याशी तू जास्त अटॅच राहू नको, मग तुझ्या पण मनात तीच भावना निर्माण होईल ना. आणि ती वागणूक मिळाल्यामुळे हिच्या पण मला त्या मुलीचं काहीच वाटलं नाही मॅडम, कारण शिकवण ही आई वडिलांची असते खरी शिकवण. आता मी ज्या माझ्या मुलांना जे शिकवल तेच त्यांच्या मनावर कोरलं जाणार ना. मला असं वाटतं तू तुझ्या मुलांची ढाल बनून राहिलेली आहेस. मी ढालच आहे. कारण माझ्या मुलांचं शिक्षण,
माझ्या मुलींनी काहीतरी करून दाखव, ही माझी म्हणजे नीती आहे. की मला असं वाटतं की माझ्या मुलांनी प्रत्येकाने काहीतरी करावं. मी त्यासाठी कुठेही जाऊ शकते आणि कितीही वेळ थांबू शकते. तुला कष्टाची भीती वाटते, पैशाची भीती वाटते? पैशाची भीती थोडी असतेच मॅडम, कारण आता नाजूक परिस्थिती असते, सगळ्यांचीच परिस्थिती ही नसते ना. माझे मिस्टर म्हणजे आता कामच तसं करतात की ड्रायव्हिंग, भीती सगळ्यात जास्त असते ती ड्रायव्हिंगची, की रोड खतरनाक आहे. घरी येताना मी 1-2 फोन करते की कुठं आहेत, ते म्हणले नाही ते हो ठेवा एवढंच. आणि पैसा कमवणे ही माणसाची आता गरजच आहे, की त्याच्याशिवाय कामच होत नाही. तुला वाटतं तुझ्या मुली जरा मोठ्या आहेत तर त्यांनी शिक्षणाच्या बरोबरीने काम करायला पाहिजे, कुटुंबाला आधार द्यायला पाहिजे, कधी त्यांनी काम सुरू करायला पाहिजे असं वाटतं? मला वाटतं म्हणजे कसं आहे, आता त्यांचं शिक्षण हे सगळ्यात आधी महत्वाचं. बरोबर आहे. जोपर्यंत त्यांना शिकायचंय तोवर माझं तर काही मत नाहीये. असं म्हणतात आता आमच्याकडेच असं आहे की मुलींचे लग्न लवकर केले पाहिजेत. माझं हे मत नाहीये. मला वाटतं मुली शिकाव्यात, त्यांच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि मगच लग्न करावं. का तर मुलींनी शिकलं तर ते एक नवऱ्यालाही आधार असतो, आणि तो आधार तर माझं शिक्षण कमी असल्यामुळं मी नाही देऊ शकत. शक्यतो मुलांना शिकवणं हेच माझ्यासाठी आता प्रायोरिटी. मला असं वाटतं की ज्या ठामपणे तू जगतीयस आरिफा, त्यात कदाचित 2 पैसे मिळवणं शक्य नसेल, पण त्याच्या बदल्यात तू मुलांना करोडो रुपयाचं जे धैर्य देतीयस किंवा जी शिकवण देतीयस ती फार महत्वाची आहे. खूप महत्वाची मॅडम, कारण बाहेर पडणं हे प्रत्येकासाठीच सोपं नसतं, आणि प्रत्येकाला बाहेर पडूही देत नाही तो. अशा किती स्त्रिया आहेत. मी बाहेर बघते ना, मी माझ्या मुलीच्या सोबतीने मी पावलाला पाऊल ठेवून चालले. मला प्रत्येक गोष्ट अशी जाणवते. स्त्रिया आहेत ना अशा तोंडाला बांधून अशा आलेल्या असतात. तोंडाला बांधून आल्यानंतर बेंचवर बसतात, फोनवर मिस्टर कधी कधी, आता बरेच मी पण इतकं अनुभव घेतलेला आहे ना की मिस्टर फोन करून विचारणार कुठे आहेस तू, व्हिडिओ कॉल करून दाखव. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी विचार करते माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही. मी म्हणजे लकी आहे तशी की माझ्या मिस्टरांनी आत्तापर्यंत मला हा शब्द वापरला नाही, तू कुठे आहेस. मी फक्त सांगितलं ना मी इथं चालले, तर का चाललीस म्हणून माझे मिस्टर विचारलं नाहीये. असतात अशा भावना ठेवणारी पण लोक आहेत, खूप शंका संशयी. हो, पण मला नाही जाणवलं अजून. आणि बहुतेक माझ्या अशा स्वभावामुळं का होईना पण माझ्या मिस्टरांना वाटत असेल की माझा स्वभाव असा आहे म्हणल्यावर मला कुणी काही करू शकत नाही. आणि कुठल्याही नात्यात हा विश्वास पाहिजे. म्हणजे मला हे आवर्जून सांगायला आवडेल की जसा तुझा नवरा आहे तसाच माझाही नवरा आहे. माझं क्षेत्र तर असं आहे की आम्हाला 15-15 दिवस कुठे आउटडोअरला जावं लागतं. सोबत कोण माणसं असतात हे माहिती नसतं घरच्यांना, पण आपल्याला आधार असतो तो आपल्या माणसांच्या विश्वासाचा. माझ्या नवऱ्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला कुठले मिठ्या मारण्याचे सीन करावे लागतात, कधी कधी प्रेम असतं सिनेमाच्या स्टोरीमध्ये, पण ते माझं काम आहे. ते काम करून मी घरी जाणार असते आणि माझ्या नवऱ्याचा तो विश्वास आहे माझ्यावर. तोच विश्वास मला तुझ्या बोलण्यातनं जाणवतोय. आणि आपल्याला किती विश्वास असणं खूप महत्वाचं आहे, आणि किती स्वतंत्र वाटतं तो विश्वास असला की. अजून वेगळं मला स्वातंत्र्य माझ्या अख्ख्या ह्याच्यात आहे ना माझ्या मिस्टरांसारखं कोणी नाही दिसलं. का तर त्यांचा स्वभावच वेगळा आहे. बर, ते आता पण इथं आले होते, हा, पण मला गावी जायचंय, गावी यात्रा आहे नागेश्वराची. बर, मग आम्ही तिथं जातो दरवर्षी. मग काहीही असो, मग त्या यात्रेला हजर राहणं गरजेचं आहे. जाण्यासाठी मग मुलींना घेऊन येतो म्हणले, मग इथूनच असंच निघायचंय. कदाचित आमची भेट होईलही. हो, त्यांना पण खूप उत्सुकता वाटत होती, पण आता मुलं आली होती त्यासाठी नाही एवढं. बरोबर, सुरू होतं ग काम, पण संपल्यावर कदाचित भेटता येईल आम्हाला. हो. तुला काही शिकायची इच्छा आहे का आरिफा, किंवा तुला मुलांच्या मार्फत आता काय करावं? शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर तू त्यांना मोकळीक दिलेलीच आहेस की आता तुम्ही कमवायचा विचार करू नका, पण तुला काय वाटतं त्यांनी कुठल्या पोझिशनवर जावं?
माझी मुलगी स्वतःहूनच म्हणते मला IAS व्हायचंय. अरे वा, तिची ती धडपड पण आहे. बर, देव करो तिची ती धडपड पूर्ण अगदी व्हावी. नक्की. आणि छोट्या मुलीचं म्हणजे कसं फॅशन मध्ये जास्त आहे, अरे वा. interest आहे. आणि याला लिखाणकाम, वाचन आणि थोडस म्हणजे खेळ, क्रिकेट वगैरे आवडतं त्याला. त्यातली काही एवढी माहिती नसते त्याला, तरी पण मी क्रिकेट खेळणार, मी हे करणार, सायकलिंग वगैरे तशा गोष्टी त्याला आवडतात. इतके छोट्या वयातले लेखक मला तरी भेटलेले नाही, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत त्याला मुबीनला भेटायला. आणि मुबीन या शब्दाचा अर्थ तू सांगितल्यामुळे तर मला फार मस्त वाटायला लागले की इतका विचार त्याच्या करून. नावाच्या नुसार आणि त्याच्या अर्थाच्या नुसार तो तसाच आहे. किती छान. आणि फक्त स्वतःच्याच मुलांसाठी काम करते असा स्वार्थही तुझ्या मनात नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन पूर्ण शाळेला हात पसरून मदत करण्याची तुझी तयारी आहे, त्यासाठी मेहनत घ्यायची तुझी तयारी आहे. अशा ते असलीच पाहिजे. मुली, खूप आया, खूप सख्या शेजारणी आपल्या आसपास घडू देत. तुझ्याकडून खूप माणसांना प्रेरणा मिळू दे. असंच खूप जणांना स्फूर्ती देत राहा आणि आनंदी राहा. थँक्यू. थँक्यू. मुबीन, आधी तुला माझं नाव सांगते. माझं नाव सोनाली आहे. माय नेम इज मुबीन. अरे, तू इंग्लिश बोलू शकतोस? खरंच? शाळेत इंग्लिश आहे तुला? व्हॉट इज युअर स्कूल्स नेम? माय नेम इज ZP प्रायमरी स्कूल, पिरंगुट. व्हेरी नाईस. ओके. डू यू हॅव अ ब्रदर ऑर अ सिस्टर? My brother have no brother. Okay. And do you have sisters? My sister name is Jia and Mahin. सुपर्ब. किती छान बोलतोस तू मुबीन. एवढ्या लहान मुलाला तुला एवढं छान इंग्लिश येतं. कमाल आहे. तुम्हाला कोण शिकवतं? आम्हाला वर्षा मॅम हां. शिकवतात. आणि मी तुझ्या आईला पण भेटले. तुझी आई किती छान बोलते. तू तिला काय म्हणतोस? मम्मी. मम्मी. आणि बाबांना? पप्पा. पप्पा. ओके. मम्मीचा आवाज फार गोड आहे. तू गाणं शिकतोस? नाही. म्हणतोस का पण पिक्चर मधली गाणी वगैरे? कधी कधी. हो. डान्स करतोस का? डीजे लावला तर? का? आमच्या इथला आमच्या वर एक श्लोक नावाचा मुलगा आहे. त्यांच्या इथं अशी मोठी TV आहे आणि तिथं आम्ही गाणं लावतो आणि बोलतो. हा, मजा येते. पण मला नाही येत. नाही, तू नाचत नाहीस? नाचत नाही मी, माझी बहीण नाचते. अरे वा. कुठली? ते गाडीत बसले जातात दोन्ही. कुठे चाललेत का? गावाला. आणि तू? मी बी. आता माझे पप्पा आलेत तर तेव्हा आमचं हे झालं ना, तेव्हा आम्ही डायरेक्ट गावाला. म्हणजे आपला हा इंटरव्ह्यू झाला की मग तू गावाला जाणार? हो. कोण कोण भेटेल गावाला गेल्यावर? माझी आजी, माझे आजोबा, माझे मामा, बर. मामाची मुलगी, सगळे. हो. मग राहणार आहे का लगेच परत येणार? राहणार आहे मी. मम्मी पप्पा परत येणार. हा. उन्हाच्या सुट्टीत चाललोय. मजा आहे बाबा. मी पण जायचे माझ्या मामाकडं. आणि आमचा मामा आम्हाला खूप आंबे द्यायचा. आणि कधी कधी मामाला वेळ असेल तर आमच्याकडे ना कांडीचं आईस्क्रीम मिळायचं. सेम टू बीच. हो, सेम टू पिंच आहे. आमच्या गावाला पण असेच आईस्क्रीम मिळतं. हा. अरे धमाल करता म्हणजे तुम्ही. आमच्या बाहेरच येतात घराच्या. हा, आमच्याकडे असं ते घंटा वाजवत यायचे, मग आम्ही पळत जाऊन मामाला पैसे मागायचे. आमच्याकडे घंटा नाही, आमच्याकडं बुड्डीचे बाल, अजून ते काय असे ते पुंगाने वाजवतात आणि ते येतात आईस्क्रीम वाले. आणि आपल्याला लगेच कळतं की आला बहुतेक आईस्क्रीम. आणि डायरेक्ट मी मामाकडे, पप्पांकडे किंवा अजून माझ्या मावशीकडे जातो. पळत पळत जातो आणि बोलतो की मामा पटकन पैसे दे, आईस्क्रीम वाला आलाय, असं बोलतो. देतो का पण मामा पैसे? मामा देतो पैसे. बेस्ट. आम्हाला कधी कधी असं असायचं, रोज रोज नाही मागायचं गारगारपणा. आमचा मामा फक्त कधी माझे पप्पा नाही देत. ते बरोबर आहे ना. मम्मी पप्पांना माहिती असतं सारखं खाऊ नका उन्हाळ्यात, नाहीतर सर्दी होईल असं काहीतरी. माझे आजोबा तर मला खूप लाड करतात. हो.
कुठे बी जाऊ, मी बोललो ना चला आजोबा गावात, डायरेक्ट गाडी घेतली आणि चला तुला घेऊन जातात? आईस्क्रीम बिस्क्रीम खायला नेतात. माझे आजोबा पण मला, म्हणजे आजोबा आजींचं असतंच रे आपल्यावर प्रेम, कारण ते तू छोटा आहेस ना आणि बोलका पण आहेस. तू त्यांच्याशी गप्पा मारतोस का? हो, काय काय सांगतोस त्यांना? ते माझी आजी आहे ना, तिची एक मैत्रीण आहे, ती आहे कन्नड. बर. आणि तिच्यासोबत कसली बोलती ते आम्हाला कळतच नाही. ती कन्नड आहे आणि आजी मराठीत बोलते. आम्हाला कन्नडच येत नाही तर काहीतरी बोलती, काय बोलती ती, उठा माडील री. नाही लंगड खाऊ ना बोलती. म्हणजे काय हो माहित नाही. काय माहिती काय म्हणते त्या कन्नड भाषेमध्ये, आपल्याला कसं कळणार? किती हसू येत असेल तुम्हाला. लय हसतो आम्ही, माझी बहीण माझा भाऊ लय हसतो. बापरे. आणि त्यांची नक्कल करता का काय आजीच्या मैत्रिणीची? आजी बोलते ना तेच आम्ही, मी ना भाऊ बहीण यांना बोलतो तसंच. किती हसू येत आपल्याला, आणि आपल्याला काही समजत पण नाही ते काय म्हणतायत. हो ना. पण किती छान, आजीला मैत्रीण आहे. फक्त माझ्या आजोबाला नाही येत कन्नड. त्यांना नाही येत. आजी बोलते ना त्यांचंच शिकलेत आता. मग आजोबा कसं बोलतात? आजोबा आमच्याच भाषेत बोलतात. बरोबर. आणि मराठी येतं आजोबांना, मराठी हिंदी पण येतो आणि इंग्लिश पण येतं. हा. फक्त कन्नड येत नाही हा. असं झालंय. आजोबांचं हिंदी छान आहे का? आजोबांचं हिंदी पण हिंदी जास्त नाही बोलत, गावात मराठीच असतं. हो ना, म्हणजे ते वाचतच रे. सगळे गावात मराठीच आहे. आणि आपण महाराष्ट्रात सगळे मराठीच बोलतो. आपण बाकी कुठली भाषा बोलणार? फक्त आपल्या मराठीला एक वेगवेगळ्या, असं काही पुण्याचे लोक वेगळे बोलतात, कोकणातले लोक वेगळे, कोल्हापूरचे वेगळे. मी तर तुला माहितीये, कोल्हापूरच्या पुढं निप्पाणी नावाच्या गावात असं माझे भाऊ वगैरे बोलायचे. तिकडं एक झाड होतं माहित आहे काय, असं आम्ही वेगळंच बोलायला लागायचो. इतकी मजा येते तेव्हा. ते आमचे वरचे विकास काका आहे ना, ते आज रात्रीच म्हणजे काल रात्रीच कोल्हापूरला गेले. आणि तेव्हा काय झालं, त्याचा मुलगा बोलायला लागला की मला बी यायचंय, महागच लागला त्यांच्या. मग तोही गेलाय. मग पप्पांनी असं सोडलं त्याचा हात आणि त्याला एक चॉकलेट दिली, मग ते वर गेलं. नाही तर कसं समजूत काढायची रे. तू खातोस चॉकलेट? मी चहा घेतला तर चालेल का मुबीन? हो. तुला पण अर्धा कप देते. नको. का? मला नको. तू पित नाहीस? बर. कॉफी पितोस? कॉफी बी नको मला. नको. ठीक आहे, मी प्यायला तर चालेल? थँक्यू. जरा गरम आहे, 2 मिनिटांनी घेते. तुला चहा करता येतो? नाही. कसा करतात माहितीये का? कसा करत असेल मम्मी? पहिले किती जण असेल, आमच्या इथं 5 जण आहे. बर. म्हणजे मग 5 कप पाणी टाकायचे. ओके. थोडे अर्धा ग्लास. आणि मग हे काय चहा पत्ती टाकायची. बर. मग असं गॅस चालू करायचा आणि मग दूध टाकायचं थोडं. बर. मग झाला. किती? आणि साखर? हा, साखर टाकायची आणि मग दूध टाकायचं आणि मग असा गॅस पेटवायचा आणि थोडा वेळ ठेवायचा, अर्धा तास 20 तास. आणि मग झाला. अर्ध्या तासात चहा म्हणजे पटकन होतो तसा चहा ना. पण तुला माहितीच आहे, तू आता जाशील मामाच्या घरी तेव्हा करून बघ. पण मला चहा नाही करून देत कोण, गॅसच पेटवून नाही देत कोण. अरे त्यांना म्हणून मला माहितीये सगळं. त्यांना भीती वाटत असेल रे, तुला उगाच गरम लागेल वगैरे असं. चटका बिटका बसेल. हो. तुमच्या गावाकडे गॅस आहे का कोणाकडे हे पण आहे, चूल वगैरे? पाणी गावाकडे गॅस बी आहे, चूल बी आहे. चूल पण आहे? दोन्ही. थंडीच्या दिवसात चुलीपाशी बसायला किती मजा येते. आम्ही तर आमच्या आजोबांच्या घरी तर चूल आहे ना, तेव्हा आम्ही सकाळीच पेटवतो. काय लाकडी बिकडे आणतो तिकडून गावातून, म्हणजे शेतातून. आणि मग लाकडी असे तोडून आम्ही ना
ह्याच्यात चूल चुलीत. चूल चूल पेटवतो पहिले, मग चुलीत ते लाकडं टाकतो आणि शेकत बसतो किती वेळ बी. मला फार बरं वाटतं ते, कसं उबदार वाटतं त्याच्या आजूबाजूला. पण हा. चुलीवर काय करतात तुमच्या आजोबांच्या घरी? चुलीवर भाकरी जेवण करतात हो आमच्या. का? चांगली गोष्ट आहे. कारण माझ्या आजीच्या घरी होती चूल, बरीच वर्ष होती. आता जरा कमी झाली आहे चूल, आता गॅसच वापरतात. तर मला सिलेंडर नव्हता पहिले. करेक्ट, पहिले मिळायचे नाहीत रे एवढे. सिलेंडर आणि पेट्रोल नव्हतं पहिले. हो ना. ए, पुण्यात पण सिलेंडर कमी आहे का रे? का मिळायला लागलेत आता? नाही माहित मला. माहिती नाही, कारण मध्ये कमी सगळेजण म्हणायला लागले होते मिळणारच नाही, मग कसं स्वयंपाक कसा करणार आपण? म्हणजे काय रोज आमचा तर गॅसच झाला. संपला. त्या 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 सिलेंडर वाल्याची चूक होती म्हणून आम्हाला लवकर दिला चहा, म्हणजे हे गॅस. गॅस. अरे देवा. त्याची चूक होती पहिले म्हणून. पण बरं झालं मिळाला, नाही तर पंचायत. घरी तुम्ही 5 जण आहे का? हा, पप्पा आता मम्मी. 6 जण झालो ना. कसं? माझी आजी आली ना गावाकडून. हा, त्यामुळे 6 जण. हम्म. बर, मग आजी येणार आहे का मामाच्याकडं? आता आम्ही गावाला चाललो आजीला घेऊन. आजीला घेऊनच चालला. हा, बर. आजीला तिथे सोडणार, आम्ही बी तिथेच राहणार आता गावालाच. आणि पप्पा मम्मी परत जाणार. आलं. पण तुला मग राहता येतं का मम्मी शिवाय? पप्पा शिवाय नाही येत मला. असं होय, पप्पा लागतात. पप्पांच्या जवळच झोपतो ना रोज. खरंच? हा. पप्पा फार भारी ड्रायव्हिंग करतात म्हणे. मी कंपनी ड्रायव्हिंग आहे ते. पण त्यांना हायवेला वगैरे ड्रायव्हिंग करतात? हा, अरे कुठं बी. काय सांगतो. आणि माझी मम्मी गृहिणी आहे. हा, मम्मीनी मला ते सांगितलं. तिचं किती छान नाव आहे तिचं. मी बोलले आरिफा. आरिफा. गप्पा मारल्या तिच्याशी. पण मला पप्पांचं कौतुक वाटलं, कारण कधी कधी हायवेला गाडी चालवताना भीती वाटते रे, ट्रक बिक येतात. तुझी सहल कुठे कुठे गेली आतापर्यंत शाळेची? मी पहिल्यांदाच गेलो महाराज चिंचवलीला. पण बाकी कुठे कुठे गेलायस तू? पुण्यात तर आलेलाच आहेस. हा. आणि कुठल्या गावाला गेलायस? पुण्यात गेलो, अजून तिथं काय बालगंधर्वला. बरं. आणि बालगंधर्वला म्हणजे नाटक बघायला का? नाही, माझा कार्यक्रम होता तिथं. तुझाच कार्यक्रम होता? हा. अरे वा, खूप जण आले असतील बघायला. पहिल्या वेळेसच गेलो ना. हं. माझी आमच्या शाळेतली एक मुलगी आणि मी, बर. त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ना आम्ही दोघांनी. आणि ते माझं सिलेक्ट झालं फक्त. बर. झाड माझ्याशी बोलू लागले, पुस्तकाचं नाव आहे. पुस्तकाचं नाव? कारण तुझ्या एवढा चिमुकला एकही लेखक मला भेटलेला नाही. किती मस्त. म्हणजे आई सांगत होती की तुला असं लिहावंसं वाटलं आणि तुला झाडाबद्दल लिहावंसं वाटलं. तर मीच मम्मीला बोललो झाडाबद्दल काहीतरी. असा मुलगा उभा राहिलेला आणि झाड मुलगासोबत बोलतोय असं. हा, असं आहे तुझ्या पुस्तकात. किती छान. आणि काय झाड असं तो असं खेळायला तो मुलगा. आणि मग त्याला ताण लागली, तो घरी आला आणि त्यांनी पाणी पिलं आणि डायरेक्ट झोपला तो. आणि झोपल्यावर कशाचा तरी रडण्याचा आवाज आला त्याला. आणि ना तो उठला, तो बोललो कोण रडते कोण रडते. आणि त्या झाडाने बोलवलं इकडे इकडे. आणि झाडच रडत होता तो. त्याला पाणी प्यायला नाही भेटत होतं म्हणून. आई गं. पाणीच देत नव्हतं त्याला कुणी. बर. पाणी घालत नव्हतं त्याला कुणीच. किती छान गोष्ट आहे. छोटसच असं झाड होतं. बर. त्याला कोणच पाणी देत नव्हतं मोठं व्हायला. मग त्या मुलाला ज्याच्या स्वप्नात आलं झाड, त्याला वाटलं आपण घालावं पाणी असं. त्याने पाणी घातलं आणि झाड डायरेक्ट मोठं झालं. किती छान. मला तूच ते छोटस झाड वाटतोस. एवढूस झाड आहे पण तुला सगळे पाणी घालतात. वर्षा मॅडमना तुझा खूप अभिमान आहे. आरिफाला पण तुझा खूप अभिमान आहे. आणि तुझ्या दोन्ही बहिणींचं आणि तुझं जमतं का? अरे म्हणजे आजी मम्मी आलं सांगते सगळं. हा, आजीचं लक्ष असतं मुलांकडे. ती बैल बोलते आम्हाला, नाही सांगत तुम्ही करा भांडण. आणि मग मम्मी आली ना गपचूप जाते मम्मीकडे आणि ना सांगते भांडण करते ते. म्हणजे आजी समोर भांडायची सोय नाही. हा, आता आम्ही नाही करत आता. बर, मग बरं झालं, कमी झालेत आता. आजीला नीट ऐकू येतं का? आजीला नीट ऐकू येतं.
पण चालायचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पाय दुखतो का? नाही, मग मला चालताच येत नाही. आजी गोष्ट सांगते? हा, म्हणजे तुला कोण गोष्ट सांगतो? तू असं गोष्टीचं पुस्तक कसं काय लिहिलंस? मला हा, मला आठवलं की असं झाडाबद्दल आपण लिहू आपण आणि मला असं मस्तक मध्ये आलं की आपण असं करू की झाड असं उभं राहिलेलं आणि असं पुढे एक मुलगा आणि झाड मुलगा सोबत बोलतोय असं आलं मला ते. किती छान. मी तुला एक आयडिया सांगू का? काय? तू हे जे पुस्तक लिहिलंयस ना, तर एखाद्या वर्षी शाळेत याचं नाटक करा. हो, फार मस्त होईल नाटक. कारण हे बघ, झाडाचा देखावा करणं सोपं आहे. हम्म. खरंच कर मूवी. तू बघ, डोक्यात ठेव. करतो मी. आता टीचरने पाठवले ना ग्रुपवर उन्हाळ्याच्या सुट्टीत गोष्टीचे पुस्तक बनवा. बर. मी बनवतो तेच तुम्ही सांगितलेलं ते. तुझं पहिलं पुस्तक तर तयारच आहे, पण एक मिनिट आधी तुझं खूप अभिनंदन करायचंय मला. अभिनंदन. का? तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल. कशासाठी सांगू का? कारण तू आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटलायस म्हणे. हा. हो. तुझ्या त्यांनी फोटो पण दिला तुला? नाही, नाही म्हणजे एक ते लय गडबडीत होते. त्यांना खूप काम होते म्हणून त्यांनी फक्त असं डोक्यावर हात ठेवला. शाबासकी दिली म्हणजे तुला हा. आशीर्वाद दिले. कोण होते मुख्यमंत्री तेव्हा? देवेंद्र फडणवीस. बर, आता सध्याचेच मुख्यमंत्री. त्यांच्यासोबतच भेटले देवेंद्र. किती छान. पण तू किती लकी आहेस. मी आत्ता कुठे भेटलीये. म्हणजे असं होतं ना की एवढी वर्ष गेली, आत्ता कधीतरी संधी मिळते एखाद्या कार्यक्रमात वगैरे. आपल्याला एक छान वाटतं ना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि तुमचे पिक्चर बी खूप बघितले मी. खरंच? हो. हो. अरे काय छान वाटलं मला. कारण तू छोटा आहेस. माझे सिनेमे सगळ्या छोट्या मुलांना माहित असतील का नाही मला आत्ताच नाही. बघत होतो मी. हो. तुम्ही वेळ दिला ना, वेळ घेत होता हा. ना, म्हणून आत्ताच बघत होतो मी तुमचे व्हिडिओ. कुठला होता पिक्चर लागला होता का मुला? तुम्ही ट्रॅफिक मध्ये बघा ते. अरे हो, मी ट्रॅफिक मध्ये अडकले होते म्हणून मी व्हिडिओ केला होता. हा तेच आई ग. बघितलं ना मी. त्याला आपण आपले पोलीस किती काम करतात अरे उभीत. आणि आता तुम्ही बोलत होते ना, ते बी बघितलं मागाशी. हो का? हा, लाईव्ह. लाईव्ह. किती छान. मग तुला मोबाईल वापरता येतो? हो. कारण कधी कधी मला समजत नाहीत त्यातले काय काय ऍप्स असतात ना. मला सगळे ऍप्स माहिती आहे. हो. जेमिनी आहे, गुगल आहे, काय हॉटस्पॉट देतो आपण एकमेकांना. व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप. हा. त्यात मग शाळेचं कुठलं तुझं हे शाळेचे मेसेज कशावर येतात? आमच्या ग्रुपवर. म्हणजे व्हॉट्सॲपवरच येतात. हम्म. मस्त. आणि तुमच्या शाळेत नंबर येतात कुणाचे का साधेच मार्क मिळतात? एकच. एकच नंबर? नाही, एकच मुलगी तिचा नंबर येतो हर रोज. काय सांग, कोण? संस्कृती. मुलांना नाहीच चान्स मिळाला का अजून? संस्कृतीच पहिली येते. मुलं लय आगाव आहे, त्यांनाच नाही. मुली बी नाही, फक्त तीच. मुलं लय मस्ती करतात. बर. कधीच नंबर नाही आला त्यांचा. अरे 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 अरे. मग संस्कृती अभ्यास करते काय? हा, संस्कृती हर रोज. अरे. संस्कृतीला काय बी विचारा तुम्ही, पण ती घाबरते म्हणून तिचा नंबर नाही घेतला. हा हा हा. ती घाबरते म्हणून. पण तू मैत्री कर तिच्याशी. तिला म्हणा एवढा चांगला अभ्यास करतेस, आत्मविश्वासाने बोल जरा. आमची मैत्रीच आहे. चांगलंय. म्हणजे काय? आम्ही रोज मिळून गट करतो, अभ्यास करतो. अरे वा. अजून काय काय गट आहेत शाळेत? रमाबाई, अजून जिजाऊ, एवढंच. तुला माहितीये का, तू ज्या रमाबाई म्हणालास त्या पंडिता रमाबाई होत्या का मला माहिती नाहीये, पण एका रमाबाईंचं काम मी केलंय एका सिनेमात. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या बायकोचं नाव होतं रमाबाई. हा. ते काम मी केलं होतं. हो. हो. कधीतरी तुला मिळालं 14 एप्रिलला किंवा 6 डिसेंबरला डॉक्टर जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला तो सिनेमा दूरदर्शन नावाचा चॅनल आहे बघ टीव्हीवर, हा. तिथं दाखवतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं माहितीये? आपल्या देशाची घटना लिहिली.
म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. हा. त्या घटनेत काय आहे तर आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, ते ना कुठेतरी जाऊन ना ते काहीतरी अभ्यास करायचे आणि असं ना खायला त्यांना काहीच नव्हतं आणि ना ते ना असा ब्रेडचा एक तुकडा घ्यायचे आणि ना असे खायचे आणि पाणी प्यायचे फक्त. अगदी त्यांना बरोबर. काहीच खायला नव्हतं. तुला माहिती अगदी बरोबर आहे. आणि ते त्या काळी म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी ते परदेशी गेले होते शिकायला. हा. आणि त्यांनी काय केलं, घटना म्हणजे काय तर त्याच्यात आपल्या सगळ्यांचे हक्क लिहिलेले आहेत. म्हणजे आपण भारत देशात राहतो ना, तर आपल्याला काय काय हक्क आहेत हे सगळं नीट लिहिलंय. खूप मोठी आपली राज्यघटना हो का? देशाची. तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. तुला लीडर बनायला आवडेल का रे मोठं झाल्यावर? म्हणजे तू नाही. आहेसच लीडर. नाही, मी इंडियन आर्मी म्हणणार आहे. खरंच हा. ठरलंय तुझं? हा. पण किती वाईट वाटतं आपल्या सैनिकांसाठी. त्यांना देशाच्या रक्षणासाठी हा. किती लांब सीमेवर जावं लागतं. मग जाशील तू मोठा झाल्यावर? आणि त्यांचे जीवन हे व्हायला लागलं ना तेव्हा ते जय हिंद बोलून हे होतात. हो, प्राण सोडतात. बरोबर आहे. मी पण हे ऐकलंय. मी बघतो की इंडियन आर्मीचे आणि तुमचे हो ना. व्हिडिओ बघतो. मला इंडियन आर्मीचे मी बघते ना जेव्हा, तेव्हा मला तर एकदम सॅल्यूट करून उभं राहावं असं वाटतं. कारण काय रे, तिथे एवढ्या लांब ते असतात, तिथे त्यांच्या घरचे बरोबर नसतात. आणि मी बघितलं की डायरेक्ट ते दुश्मन आहे ना डायरेक्ट गाडी घेऊन विमान पॅराशूट घेऊन डायरेक्ट वरतून हमला करायला लागलेले. खरंय. मग एक माणूस आहे ना तो डायरेक्ट मेला आणि ना सगळे सैनिक लपले आणि सैनिक आहे ना डायरेक्ट सैनिकांनी काय काढलं माहिती का? ते काय बोलतात त्याला, ते काय ते असतं रिमोट असतो आणि ते वर उडतं. हा तर रिमोटनी जे जाणारे हा तेच असतात. आणि बघतो आपण रिमोट मध्ये सगळं. बर, ते काय बोलतात त्याला, मला थोडं आठवतंय. मला त्याचा शब्द नाही आठवते. ते म्हणजे आपण हातातनच मॅनेज करू शकतो असं ना. हा आणि ते उडतं. हा ते उडतं वर आणि बघतात कोण कोण सैनिक आले. हा हा असं ते कोण इथे स्क्रीन असतो आणि ते उडवतात वरती. स्क्रीन असतं आणि कवा कार्यक्रम असतं तेच उडवतात आणि ते त्याच्यात ते इथं अशी स्क्रीन असते अशी बाजूला आणि स्क्रीन मध्ये सगळं असं सगळे माणसं विंस ते शंकर भाऊ आलता बघा त्या कार्यक्रमाला. हा तेव्हा त्याच्यात ते शंकर भाऊ बी मांडेकर त्याच्यात दिसायचा. सगळे लोक दिसायचे हो, त्या ह्याच्याने. बर. पण नाही रे, मला हे पटतच नाही. तुम्ही काही करा पण नका बाबा, भांडू नका. आता ठरलंय ना. आता नाही भांडत आम्ही. नाही, तू नव्हे, ते जे दुश्मन हा ते लोक किती उगीच आम्हाला तुमचा देश द्या असं कसं देणार ना आपण आपला आणि देश. ते काय असतं ते आपल्या ह्याच्यात काय असतं होते काय रे? कब्जा करायला येतात आपल्या देशात. हा, तर कशाला भांडाभांडी? तू जाऊन दुसऱ्याला म्हणतोस का हे घर माझं आहे? आपण राहतो ना आपल्या आपल्या घरात. तर हे देशांनी पण समजून घ्यायला पाहिजे. कशाला तुम्हाला दुसऱ्याची, आणि ती ज्याचा कब्जा करतात. नाही, ते दुश्मन आपल्याला मारायला आले तर आपण काय करावं? आपण मरावं का मग? बरोबर, आपण बचाव तर करायलाच पाहिजे. बरोबर आहे, ते मात्र आहे. आपण पळपुट्यासारखं घाबरून लपून बसलो तर काय होणार? हे बघा, एक व्हिडिओ बघितली मी. हं. त्यांनी असा प्लॅन, त्यांना आधीच दिसलेला तो दुश्मन लय दिवसाचा होता. आम्हाला दिसला नाही तेव्हा, त्यांना दिसला नाही. मग एकदा दिसला एक दिवस आणि त्यांनी काय प्लॅन केला की तू डरपोक बन आणि मी बोलतो की हे नवी जॉईन झालाय आणि ते लाकडी ठेवलेली एक त्यांनी असेच आणि त्याने पाय ठेवला आणि त्याला वाटलं की साप ते घाबरलं आणि ते इंडियन आर्मी बोललं की ते साप नाही लाकडी आणि ना ते दुश्मन आणलंय बाहेर आणि त्याला असं गळ्याला धरलं असं आणि त्या डरपोकला आणि मजे छोड दो ते बोललं आणि मग ते हसायला लागले दोन्ही बी. मग
त्याने डायरेक्ट असं आपटलं त्याला आणि डायरेक्ट गन घेतली त्याची आणि डायरेक्ट असं केलं. बघितलेलं नाही, असा प्लॅन केला त्यांनी. खरंच? हो. म्हणजे तू नुसते टाइमपासचे व्हिडिओ वगैरे नाही बघत मोबाईलवर, हा. तू असं इंडियन आर्मी बद्दल बघतोस, हा. काहीतरी माहिती मिळेल असं काय काय तू मोबाईलवर बघतोस. घरात कोणाकडे मोबाईल आहे? पप्पा, मम्मी आणि माझ्या आजीकडं. बर, तुम्हा तिघांकडेही मोबाईल नाहीये? तिघांकडे नाहीये, छोटे आहे आम्ही. बरोबर आहे, छोट्या मुलांकडे कसा मोबाईल असणार, आणि तो घेतला नाहीये हे फार चांगलं आहे. नाही तर मग मुलं फार अरे गुंततात त्याच्यामध्ये, बोर होतं. नाही, मुलं ना घरात काय खेळत नाही, बिळत नाही, सारखंच मोबाईल असं हो. करतात. एकाचे तर डोळे अख्खे असे असे अख्खे डोळे बंद आणि डायरेक्ट डोळे असे निघालेले काय होणार आहे? मोबाईल बघून. करेक्ट. झालं सारखं असं लय दिवस झाले त्याला, बघितलेला आम्ही व्हिडिओ. हो, खराबच होणार ना डोळे तुमचे. आणि एकदा ना दिवाळी होती, दिवाळी, बर. आणि मी फटाके वाजवत होतो हं. आणि पप्पांनी बोलवलं इकडे आणि तिथं होतं व्हिडिओ मध्ये की त्यांनी त्या मुलांनी की अख्खे फटाके असे असे ओळीन लावलेले अख्खे, बर. आणि त्याला अख्खा कारेपेटीने हे केलं, पेटवलं. हा, आणि ते जवळच उभं राहिलं त्या, आणि ते फटाफट वाजलं ना, खतमच. अरे, समजत नाही का, जरा लांब जायचं. लांब नाही गेला तो, इथंच उभं राहिला. असं उदबत्तीने लावायचं आणि पळून जायचं. उदबत्ती नाही, काडीपेटी लावलेली त्यांनी. अरे, मग तुम्ही हिरो बनायला जाता, धोका आहे ना त्याच्यामध्ये. हा. तू नाही ना असं करत? नाही, मी फटाके मी अशी उदबत्ती घेतो आणि फटाके एकच लावतो मी, आणि ना अशी उदबत्तीने लावतो आणि डायरेक्ट पळतो बाहेर. हा, मग ते बरं आहे. घरात पळतो डायरेक्ट. आणि लांब वाजलं लावा. ना, हा. ते वाजलं ना, मग परत येतो आणि लावतो. हा, ते बरोबर आहे. आणि बाकी मित्रांना वगैरे पण ओरडून सांगायचं लावलाय तर. किती छान. पण तू कशाला घाबरत नाहीस आणि तू पूर्ण सावधगिरी बाळगतोस, हे मला खूप आवडलं. कारण काय आहे, असं विचार न करता काहीतरी खेळत बसायचं, काहीतरी व्हिडिओ बघत बसायचं असं नाही. तू खूप छान विचार करतोस, ते तुला गोष्टी रूपाने लिहावंसं वाटतं. मला वाटतं या सुट्टीत पण तुला एखादी गोष्ट सुचेल. या सुट्टीत तू असशील ना? करण ना मी एखादी गोष्टी तयार, तुम्ही सांगितलेलीच करतो पहिले. अरे, ते तर ती तुझीच गोष्ट आहे, त्याचं नाटक कर असं मी म्हणते. दोन गोष्टीचे पुस्तक बनवतो. मस्त, खूप छान. आणि पुढच्या पुस्तकाबद्दल आम्हाला समजू दे बाबा, नाहीतर मग तू तुझ्या कामात बिझी होणार, तू तुझ्या शाळेतर्फे कुठं कुठं जात राहशील आणि आम्हाला कसं भेटणार मग तू. तर आम्हाला ती तुमची ताई आहे ना, किंवा वर्षा मॅडम आहेत ना, त्यांना पण आम्ही सांगतो की जर काही लिहिलं मुलींनी नवीन तर आम्हाला बोलवा. हा, तर मग एक शाळेचं तुमचं गॅदरिंग असेल किंवा तुझा कुठे परत बालगंधर्वला कार्यक्रम असेल तर आम्हाला टाळ्या वाजवायला तरी यायला मिळेल. तू माहिती नाही, तू तिकडे स्टेजवर. आता बालगंधर्व नाही, आता लय लांब जायला लागेल नंबर आला तर. हो का? हा. किती छान. तुला खूप प्रवास करायला मिळू दे, मग तुला असंच खूप खेळायला मिळू दे, मामाच्या गावाला जायला मिळू दे. हा. आणि खूप मज्जा येते मामाच्या गावाला. आणि मजेत राहा. तू किती हसवलंस आम्हाला. तू गोष्ट लिहित नाहीस फक्त छान, तू गोष्ट सांगतोस सुद्धा छान. तर काय माहिती पुढे जाऊन तू दिग्दर्शक होशील, कथाकथन करशील. एवढ्या लांबची स्वप्न नको बघायला. आधी तू 10वी हो, मजेत राहा शाळेमध्ये. आणि तुला आम्ही काहीतरी आता देणार आहे, तर ते देतो. 1 मिनिट आहे ना तुला? हो. आपल्या पॉडकास्टचं नाव आहे हाफ तिकीट फुल नागरिक. ती आता तू भेटलास की नाही, सगळी आम्ही टीम आहोत. आम्हा सगळ्यांच्या तर्फे तू अतिशय हुशार, प्रामाणिक, सच्चा, इमानदार आणि प्रेमळ मुलगा आहेस. त्यासाठी तुला ही ट्रॉफी. थँक्यू. माय प्लेजर. आणि आपण ज्या देशात टीचर. अरे चा, अहो एवढं कुठं नमस्कार करताय तुम्ही. आम्हाला एक फोटो द्या फक्त. टीचर, हो. प्लीज एक फोटो. अगदी नक्की काढणार, पण 1 मिनिट बैस, कारण सोनाली टीचरना तुम्हाला एक झेंडा द्यायचा आहे हो. आपल्या भारत देशाला अभिमान वाटेल असा खूप आनंदी सजग नागरिक बन. थँक्यू. भारत माता की जय. जय.